नमस्कार. आपण इयत्ता 9वी मधील युनिट 2 मधील 2.5 अ प्ले हा घटक पाहणार आहोत. तर प्ले म्हणजे नाटक. तर हे नाटक शिकण्यापूर्वी याच्या आधी ज्या काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या पहिल्यांदा आपण बघूया. वॉर्मिंग अप, त्यामध्ये चिटचॅट. पहिला प्रश्न, डू यू लाईक टू वॉच प्लेज? तुम्हाला नाटक पाहायला आवडतं का? तर आपण दोन प्रकारे उत्तर देऊ शकतो. यस आय लाईक टू वॉच प्लेज किंवा नो आय डोंट लाईक टू वॉच प्लेज, अशा पद्धतीने. दुसरा प्रश्न, विच इज द लास्ट प्ले यू सॉ? तुम्ही जी काही नाटकं पाहिलात त्यातला सगळ्यात शेवटी कुठलं नाटक पाहिलं त्याचं नाव सांगायचं आहे. तिसरा प्रश्न, डू यू वॉच टी व्ही सिरियल्स? विच वन्स? तुम्ही टी व्हीवर मालिका पाहता का आणि कोणत्या? तर तुम्ही ज्या मालिका पाहता त्याची नावं लिहायची आहेत. पहिल्या प्रश्नासाठी डू यू वॉच टी व्ही सिरियल्स पाहत असाल तर यस आय वॉच टी व्ही सिरियल्स, आणि नसाल तर नो आय डोंट वॉच टी व्ही सिरियल्स. जे पाहतात त्याने विच वन्सला मग ज्या मालिका तुम्ही पाहताय त्यांची नावं लिहायची आहेत. त्याच्या पुढचा प्रश्न, डू यू लाईक स्लो मोव्हिंग सिरियल्स? तुम्हाला स्लो मोव्हिंग सिरियल्स आवडतात का? याला पण आपण यस आय लाईक स्लो मोव्हिंग सिरियल्स किंवा नो आय डोंट लाईक स्लो मोव्हिंग सिरियल्स अशा पद्धतीनं उत्तर देऊ शकतो. डू यू लाईक स्टोरीज फ्रॉम द पास्ट? व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक? तुम्हाला भूतकाळामधल्या म्हणजे घडलेल्या स्टोरीज आवडतात का? आणि व्हॉट टाईप ऑफ स्टोरीज डू यू लाईक, आणि त्या कोणत्या प्रकारच्या आवडतात? तर यामध्ये पहिल्या प्रश्नासाठी यस आय लाईक स्टोरीज फ्रॉम पास्ट किंवा नो आय डोंट लाईक स्टोरीज फ्रॉम पास्ट असं उत्तर देऊ शकतो. आणि खालच्या प्रश्नासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टोरीज आवडतात, कथा आवडतात त्या सांगायच्या. मग विनोदी असतील, बोधात्मक असतील किंवा काही मनोरंजनात्मक असतील, काही धाडशी गोष्टींवर असेल, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याचा उल्लेख तिथं करायचा आहे. तर याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी बघा, टू ट्रूथ्स वन लाय. तर टू ट्रूथ्स वन लाय म्हणजे काय? दोन गोष्टी सत्य आणि एक असत्य. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, मेक ग्रुप्स ऑफ 10 to 15. पहिल्यांदा 10 ते 15 विद्यार्थ्यांचे काय करायचे, ग्रुप करायचे. इन दिस गेम ईच पर्सन राईट्स 3 sentences अबाउट हिमसेल्फ हरसेल्फ, 2 of which are true and the third one is a lie. तर या खेळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना काय करायची, स्वतःबद्दल 3 वाक्य लिहायची. तर त्या 3 वाक्यांमधली 2 वाक्ये काय असतील, ट्रू म्हणजे सत्य असतील, आणि तिसरं वाक्य एक असेल ते लाय म्हणजे खोटं लिहायचं स्वतःविषयी. रीड अलाउड युअर सेंटेन्सेस व्हाईल ऑदर्स गेस विच 2 आर ट्रू अँड विच इज अ लाय. आणि मग लिहून झाल्यानंतर ती काय करायची, वाक्य वर्गामध्ये मोठ्यानं वाचायची, आणि बाकीचे विद्यार्थी काय करतील, त्यातली 2 वाक्य सत्य कुठली आहेत आणि एक वाक्य असत्य कुठले आहे ते ओळखेल. तर ती माहिती कशी लिहायची याच्याबद्दल एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा. हॅलो एव्हरीवन, आय एम सोनाली. म्हणजे तुम्ही पण या पद्धतीनं लिहू शकता. हॅलो एव्हरीवन, आय एम सोनाली. इथं सोनाली लिहिलं आहे, तिथं काय करायचं, तुम्ही तुमचं नाव लिहायचं. आय हॅव अ ब्रदर अँड अ सिस्टर. मला एक भाऊ बहीण आहे. आय लिव्ह इन अमळनेर. आय हॅव अ पेट डॉग ॲट होम. अशा पद्धतीनं स्वतः काय करायचे, स्वतःविषयी 3-3 वाक्य लिहायची आहेत. त्याच्या पुढची ॲक्टिव्हिटी बघा, लॉस्ट अँड फाउंड. लॉस्ट म्हणजे काय, गमावणे, आणि फाउंड म्हणजे सापडणे. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, डिवाइड द स्टुडंट्स इंटू ग्रुप्स ऑफ 5. विद्यार्थ्यांना 5 गटामध्ये विभाजन करायचे, ग्रुप करायचे. दे सीट इन अ सर्कल. ते कसे बसतील, वर्तुळाकार बसतील.
दे चूज वन ऑब्जेक्ट ऑफ डेली यूज सच ॲज अ बॅग, वॅलेट, बॉक्स इटसेट्रा. आणि मग प्रत्येक गटातले विद्यार्थी काय करतील, त्यांच्या डेली यूज म्हणजे दैनंदिन वापरातली एखादी वस्तू, ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू निवडतील. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर अ बॅग असेल, वॉलेट म्हणजे काय, घड्याळ, बॉक्स इटसेट्रा, कुठलीही अशी काय करतील, एखादी वस्तू निवडतील. द ग्रुप लीडर राईट्स 4 सेंटेन्सेस अबाउट इट. आणि मग एखाद्या वस्तूची निवड झाल्यानंतर प्रत्येक ग्रुपचा लीडर जो आहे तो काय करेल, त्या वस्तूविषयी 4 वाक्य लिहील. तर ती वाक्य कशी लिहायची, इथं आपल्याला सुरुवात करून दिलेली आहे आणि पुढं काय केलेलं आहे, डॉट डॉट दिलेलं आहे, तिथं आपण शब्द पूर्ण करायचे आहेत. तर उदाहरणार्थ आपण बघूया, आय हॅव फाउंड अ डॅश डॅश. मग त्या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो, आता वरती जे बॅग, वॉलेट किंवा बॉक्स अशासारखे जे शब्द दिले त्यातला एखादा शब्द आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता उदाहरणार्थ आपण वॅलेट घेऊया, वॅलेट हा शब्द घेऊया. मग इथं आपण वॅलेट लिहायचं. बघा, आय हॅव फाउंड अ वॅलेट, मला एक काय सापडले, घड्याळ सापडले. त्याच्यानंतर पुढचा काय मुद्दा आहे, इट्स कलर. तर त्याचा कलर सांगायचा आहे. समजा आपण लिहू शकतो, इट्स कलर इज गोल्डन किंवा सिल्वर, कुठलाही. इट्स अ शेप म्हणजे त्याचा आकार कसा आहे, तर आपण म्हणू शकतो इट्स राऊंड इन शेप किंवा इट्स अ शेप इज राऊंड किंवा स्क्वेअर, चौकोनी आहे, गोल आहे, अशा पद्धतीनं. इट हॅज अ डॅश डॅश. तर त्याला आणखी काय आहे, आणखी काहीतरी वैशिष्ट्य तिथं लिहायचं. उदाहरणार्थ आपण इट हॅज अ लेदर बेल्ट असं म्हणू शकतो किंवा इट हॅज अ स्टील बेल्ट, गोल्डन बेल्ट, अशा पद्धतीनं. आय फॉन्ड इट, आता कंसामध्ये म्हणले प्लेस फेअर इट वॉज फॉन्ड, त्याच्या पुढं काय लिहायचं आहे, आय फॉन्ड इट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ते घड्याळ सापडलं त्या ठिकाणाचं नाव लिहायचं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो आय फॉन्ड इट ऑन आवर स्कूल ग्राउंड, अशा पद्धतीनं. तर हे झालं सापडलेल्या वस्तूविषयीची वाक्य. आता इथं पुढं जी दिलेली आहेत ती ऑदर्स टू राईट 4 सेंटेन्सेस इच. आता इथं जे दिलेलं आहे, आय हॅव लॉस्ट म्हणजे हरवलेल्या, गमावलेल्या वस्तूचं नाव इथं लिहायचं आहे. तर आपण इथं वरचीच एखादी वस्तू घेऊ शकतो. आय हॅव लॉस्ट अ टिफिन बॉक्स म्हणू शकतो, मी माझ्या जेवणाचा डबा हरवला. त्याच्यानंतर त्याचा कलर, इट्स कलर रेड किंवा पिंक, काही. इट्स अ शेप आपण स्क्वेअर इन शेप म्हणू शकतो. इट हॅज अ डॅश डॅश, इट हॅज अ टिफिन बॅग, त्याला एक टिफिन बॅग होती. आय लॉस्ट इट, कुठं हरवलं, त्या ठिकाणाचं नाव. आवर स्कूल कॅन्टीन असं लिहिलं तरी चालू शकतं. दे ऑल ओपन रीड देअर लाईन्स बिगिनिंग विथ द ग्रुप लीडर, द प्लेयर हुज डिस्क्रिप्शन मॅचेस द ग्रुप लीडर्स द मोस्ट गेट्स द ऑब्जेक्ट. तर अशा प्रकारे जी काही वाक्य प्रत्येक विद्यार्थी लिहील, ग्रुप लीडर लिहील, तो काय करेल, ती वाक्य वर्गामध्ये वाचेल. अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. तर आता आपण या प्लेकडं वळूया. तर प्ले म्हणजे नाटक आपण पाहिलं आहे. तर या नाटकाचे 2 भाग केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे नाटक म्हणलं की हे नाटक कुठं घडतं, तर स्टेजवर घडतं. याच्यामध्ये काही पात्र असतात, काम करणारी पात्र असतात, हे आपण बघितले. तर हे जे नाटक इथं दिलेलं आहे आपल्याला अभ्यासासाठी, तर यामध्ये जे मुख्य पात्र आहे तो म्हणजे एक अंधेर नगरीचा राजा, त्याचं नाव आहे चौपट. आणि तो चौपट राजा या नाटकामध्ये अतिशय मूर्ख असं किंवा बालिशपणाने कशा पद्धतीनं तो न्यायनिवाडा करतो हे या नाटकामध्ये अगदी गंमतशीर आणि विनोदी शैलीमध्ये दाखवलेलं आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण या नाटकाचा पहिला भाग बघूया आणि हे नाटक समजून घेऊया. सीन फर्स्ट म्हणजे काय, तर प्रवेश 1. तर हे नाटक कुठं घडतं आहे हे सुरुवातीला दिलेलं आहे. तो काही संवाद नाही, तर एकंदरीत नाटक हे कुठं घडतं आहे ते सांगितलेलं आहे. अ किंग्स कोर्ट, नाटक कुठं घडतं आहे, राजाच्या दरबारामध्ये घडते आहे. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. अवेट्स म्हणजे काय, वाट पाहणे. तर सगळे दरबारी लोक काय करत असतात, राजाची वाट पाहत असतात. 2 गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. 2 पहारेकरी आहेत आणि ते
स्टेजच्या उजव्या बाजूला समोर उभे राहिलेले आहेत. म्हणजे एकंदरीत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहील नाटक सुरू करण्यापूर्वी. तर एक दरबारामध्ये सगळे दरबारी काय करत आहेत, राजाची वाट पाहत आहेत. त्या स्टेजच्या एका बाजूला उजव्या बाजूला काय झालेलं आहे, 2 पहारेकरी उभे आहेत. असे चित्र आपल्यासमोर उभे राहते. आता फर्स्ट गार्ड सेज, कंसामध्ये म्हणले बघा, कुणाला म्हणतो तो, टू द सेकंड गार्ड, दुसऱ्या पहारेकरास. बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. दुसऱ्या पहारेकरीला हा पहिला पहारेकरी म्हणतो. त्या नाटकाला सुरुवात होते बघा, बी अलर्ट, सावधान, राजेसाहेब येत आहेत. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. तर दुसरा पहारेकरी काय म्हणतो, कोणाला इथे सावध व्हायचं आहे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. तर या भूमीमध्ये किंवा या राज्यामध्ये जीवन म्हणजे खूप मोठी अशी झोप आहे. आय एम ॲट एज ऑल डे दो आय एम अ गार्ड. तर मी जरी या ठिकाणी पहारेकरी असलो तरी दिवसभर कसा असतो, निवांत असतो, असं सेकंड गार्ड म्हणतो. फर्स्ट गार्ड काय म्हणतो, पहिला गार्ड, त्याचं ऐकल्यानंतर, हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणं आहे हे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडावं असं मला वाटतं. इट वूड एनलायवन द ॲटमॉस्फिअर. आणि तसं जर का झालं तर सगळं वातावरण काय होईल, उल्हासित होईल, आनंदित होईल. तर सेकंड गार्ड काय म्हणतो बघा, आय वूड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. दुसरा पहारेकरी म्हणतो, असे काही जरी झालं नाही तरी मी तितकाच आनंदी होईल. आता कंसामध्ये बघा त्यांची हालचाल इथं सांगितलेली आहे. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. म्हणजे ह्या पहिला आणि दुसरा पहारेकरी आपापसात चर्चा करत असताना तिथं कुणाची एंट्री होते, तर एक डिसायपल म्हणजे काय, शिष्य. डिसायपल म्हणजे शिष्य. तर हे दोघेजण बोलत असताना त्या ठिकाणी एक शिष्य येतो. आणि तो कसा येतो, तर सगळीकडे पाहत, इकडं तिकडं पाहत आत प्रवेश करतो. फर्स्ट गार्ड, हाल्ट म्हणजे थांब. त्याला पाहून लगेच हा पहिला पहारेकरी काय म्हणतो, हाल्ट, थांब. यू आर अ स्ट्रेंजर. तर तू कोण, स्ट्रेंजर म्हणजे काय, अनोळखी, अपरिचित. तर तू स्ट्रेंजर आहेस, अनोळखी आहेस. गिव्ह युअर आयडेंटिटी. तू आधी काय कर, तुझी ओळख सांग. डिसायपल म्हणजे शिष्य काय म्हणतो, यू आर राईट, तुझं बरोबर आहे. आय एम अ व्हिजिटर हिअर. मी येथे पाहुणाच आहे. अ डिसायपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घंगोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. सेज म्हणजे काय बघा, इथं सेज म्हणजे साधू. वाईज सेज विद्वान साधू. तर तो शिष्य म्हणतो की तुमच्या राज्याच्या पूर्वेला जे घनघोर फॉरेस्ट म्हणजे जंगल आहे, त्या जंगलामध्ये असलेल्या विद्वान साधूचा मी काय आहे, शिष्य आहे, अशी तो ओळख त्या पहारेकऱ्यांना देतो. फर्स्ट गार्ड सेज, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर. येथे का आला आहेस. डिसायपल सेज, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. तो म्हणतो की, शिष्य म्हणतो की हे अंधेर नगरी राज्य आणि त्याचा जो राजा चौपट आहे यांच्याविषयी मी आश्चर्यकारक गोष्टी ऐकलेल्या आहेत. अमेझिंग म्हणजे काय, आश्चर्यकारक गोष्टी मी तुमच्या या राज्याच्या आणि तुमचा जो राजा चौपट आहे याच्याविषयी मी गोष्टी ऐकलेल्या आहेत. आय एम इस्पेशियली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. इम्प्रेस्ड म्हणजे काय, प्रभावित होणे किंवा थक्क होणे. तर तो जो शिष्य आहे तो सांगतो की मी खास करून इथं तुमच्या ज्या मार्केटमध्ये, तुमच्या बाजारामध्ये ज्या काही गोष्टी एकाच किमतीमध्ये विकल्या जातात त्या गोष्टीनं मी प्रभावित झालो आहे किंवा मी ऐकून ते थक्क झालेलो आहे. नो कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, नो कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत नाही किंवा कटकट नाही. एकाच किमतीमध्ये सगळ्या गोष्टी विकल्या जात असल्यामुळे
कुठलीही गुंतागुंत किंवा कटकट नाही असा तो शिष्य सांगतो. त्यावर तो फर्स्ट गार्ड काय म्हणतो बघा, यू हॅव हर्ड राईट, तू बरोबर ऐकलास. In our land, you can buy the most rich and delectable sweets for the same price as equal measure of vegetables. तर तू खरं बरोबर ऐकलास, कारण आमच्या या राज्यामध्ये काय केलं जातं आहे, सगळ्या गोष्टी एकाच किमतीमध्ये, म्हणजे जशा भाजीपाला ज्या किमतीमध्ये मिळतो त्याच किमतीमध्ये, डिलेक्टेबल म्हणजे काय, स्वादिष्ट, स्वीट्स म्हणजे मिठाई, ज्या किमतीमध्ये भाजीपाला मिळतो त्याच किमतीमध्ये स्वादिष्ट मिठाईसुद्धा मिळते. टकाशेर भाजी टकाशेर खाजा, म्हणजे ज्या किमतीत भाजी मिळते त्याच किमतीमध्ये खाजासुद्धा मिळतो. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, म्हणून तर आम्ही सगळे खुश आहोत. इट मेक्स लाईफ इझी, आमचं आयुष्य कसं सोपं होत आहे त्याच्यामुळं. डिसायपल सेज, सो इट शूड, ते बरोबर आहे. इट वूड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड, आणि म्हणूनच तर मला तुमच्या या राज्यात वास्तव्य करावं किंवा राहावं अशी मला छान कल्पना सुचलेली आहे. बट फर्स्ट आय वूड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे अँड पे माय रिस्पेक्ट्स टू द मायटी किंग चौपट, आणि म्हणून माझी अशी आज इच्छा आहे की आज मी प्रथम काय करावं, दरबारात हजर राहावं आणि महाराजा चौपटांना काय करावं, आदरपूर्वक मुजरा करावा असं मला वाटतं, असं तो शिष्य त्या पहारेकऱ्यांना सांगतो. त्यावर सेकंड गार्ड बघा काय म्हणतो, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल वी आर इन अ क्यू. तर दुसरा पहारेकरी काय म्हणतो, तर रांगेकडं, क्यू म्हणजे काय, रांग, तर तिकडे काय केलेलं आहे, जी लोकांची रांग लागलेली आहे त्या लोकांच्या रांगेमध्ये तू जाऊन उभं राहा असं तो दुसरा पहारेकरी सांगतो. लाऊड व्हॉइसेस फ्रॉम बॅक स्टेज, पडद्यामागून मोठा आवाज. स्टेजवरचं एकूण वातावरण इथं सांगितलेलं आहे बघा. हिअर युअर पीपल, लोक हो ऐका. हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. मेक वे फॉर द किंग, बो टू द रॉयल मोनार्च. लोक हो ऐका, सर्वात बघा, हिअर कम्स द मोस्ट नोबल, सर्वात महान, रेवर्ड आदरणीय, मोस्ट ग्रेसियस पूजनीय, द लर्नेड मोस्ट लर्नेड विद्वान, चौपट राजा, वास्ट म्हणजे या विशाल राज्याचे, वास्ट किंगडम म्हणजे काय, वास्ट किंगडम, तर या विशाल राज्याचे राजा चौपट येत आहेत. मेक वे फॉर द किंग, राजाला काय करा, मार्ग मोकळा करा, मार्ग द्या, राजानं मुजरा करा. बो टू द रॉयल मोनार्च, राजांना काय करा, मुजरा करा. अशा प्रकारे पडद्यामागून एक मोठा आवाज ऐकायला येतो. किंग चौपट अराइव्ज टू द फॅनफेअर ऑफ बुगल्स अँड ड्रम्स अँड टेक्स हिज प्लेस ऑन द थ्रोन. तर अशा प्रकारे बिगुल आणि ड्रमच्या नादघोषामध्ये राजा चौपट येतो आणि आपल्या सिंहासनावर विराजमान होतो. आता बघा, राजा आल्यानंतर लगेच राजा काय म्हणतो, लेट द कोर्ट बिगिन, दरबाराचा आरंभ होऊ देत किंवा दरबाराचं कामकाज सुरू होऊ दे. फोर्थ गार्ड मेसेंजर, चौथा संदेशवाहक पहारेकरी काय म्हणतो, द फर्स्ट कंप्लेंट म्हणजे काय, फिर्याद किंवा तक्रार, तर पहिला फिर्यादी असं चौथा संदेशवाहक पहारेकरी म्हणतो. पहिला फिर्यादी कोण येतो बघा, थीप सेज रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. तो कसा येतो, धावत पुढे येतो आणि मोठ्याने आक्रोश करतो. वेल्स लाऊडली म्हणजे काय, मोठ्याने आक्रोश करणे. तर तो मोठ्याने आक्रोश करत पुढे येतो चोर आणि काय म्हणतो, जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. न्याय हे थोर महाराजा, मला न्याय हवाय, मी न्यायाची भीक मागतो. बेग म्हणजे काय, भीक मागणे. किंग,
अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? तुझी काय तक्रार आहे? थिफ सेज, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्ड वर्किंग हॉनेस्ट थ्यूज. महाराज, या अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र खरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. इतकी वर्ष आम्ही आमचा व्यवसाय सच्चेपणाने करीत आहोत. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड? आणि याचं फळ आम्हाला काय मिळालं? लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ अ मर्चंट्स हाऊस व्हेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे. बघा, आता मर्चंट्स म्हणजे काय? तर व्यापारी. तर तो आपली तक्रार सांगू लागलेला आहे. तो म्हणतो की काल रात्री आम्ही एफर्ट्स म्हणजे काय? प्रयत्न. तर काल रात्री आम्ही मोठ्या प्रयत्नानं काय केलं, एका व्यापाराच्या घराच्या भिंतीला काय केलं, ती बाहेर गेलेली असताना भिंतीला एक होल पाडलं. माय फ्रेंड पियर्ड थ्रो दॅट होल इन टू द हाऊस. पियर्ड म्हणजे काय? डोकावून पाहणे. आणि त्या भिंतीला होल पाडल्यानंतर माझ्या मित्रानं काय केलं, त्या होलमधून घरामध्ये डोकावून पाहिलं. फेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड. आणि सडनली म्हणजे काय? सडनली, लागलीच. जेव्हा माझ्या मित्रानं आत डोकावून पाहिलं तेव्हा लागलीच काय झालं, ती भिंत कोलॅप्स्ड म्हणजे कोसळली. डोकावून पाहत असताना लागलीच ती भिंत कोसळली. वेल्स लाऊडर असं म्हटल्यानंतर आणखी मोठ्यानं रडत आणखी पुढं काय सांगतो चोर, अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. आणि माझा मित्र इन्स्टंटली म्हणजे लागलीच, माझा मित्र लागलीच मरण पावला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर. आणि मी माझा मित्र आणि काय झालं, माझा जो पार्टनर, माझा एकुलता एक पार्टनर मी गमावलो. ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. आणि हे महाराजा, हा सगळा दोष त्या व्यापाराचा आहे, कारण कच्च्या भिंतीत राहणं हा व्यापाराचा गुन्हा आहे, असं तो राजाला आपली तक्रार सांगतो. त्याची तक्रार ऐकल्यानंतर राजा काय म्हणतो बघा. राजा सेज, फेच द मर्चंट ॲट वन्स. फेच द मर्चंट, लगेच तो पहारेकरांना आज्ञा देतो. काय देतो, तर त्या व्यापाराला ताबडतोब शोधून आणा. अ लाईफ फॉर लाईफ, प्राणासाठी प्राण. द मर्चंट मस्ट बी हँग्ड, त्या व्यापाराला फाशी दिलीच पाहिजे. हँग्ड म्हणजे काय? फाशी देणे. प्राण म्हणजे मित्राचा प्राण गेला म्हणजे प्राणासाठी प्राण दिला पाहिजे आणि त्या व्यापाराला फाशी दिलीच पाहिजे, असं तो आपल्या पहारेकरांना आज्ञा देतो. द गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हू बोज बिफोर द किंग. तर तिसरा पहारेकरी जातो आणि व्यापाराला घेऊन येतो. हू बोज बिफोर द किंग. आणि तो व्यापारी आल्यानंतर काय करतो, राजाला मुजरा करतो. इथं बघा या चित्रामध्ये कसा व्यापारी मुजरा करताना दिसतो आहे. मर्चंट सेज, तर काय केलेलं आहे, पहारेकरी त्या व्यापाराला घेऊन आलेला आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, त्यानं मुजरा केलेला आहे राजाला. मर्चंट सेज, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. इंटेन्शन म्हणजे काय? हेतू. तर तो राजाला म्हणतो, हे महान राजा, मर्सी ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन. स्किल्ड प्रोफेशन म्हणजे काय? बघा, स्किल्ड प्रोफेशन, कुशल व्यावसायिक किंवा धंदेवाईक. तर तो राजाला म्हणतो की हे महाराजा, मला ह्या कुशल धंदेवाईकांना मारण्याचा मुख्य हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. तर माझ्या घराची भिंत पडली हा काही माझा दोष नाही. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. तर
रिसेंटली म्हणजे काय, अलीकडेच. तर माझं हे जे घर आहे ते मी अलीकडेच बांधलेले आहे. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेयर. तर हा सगळा दोष कोणाचा आहे? ब्रिकलेयर. ब्रिकलेयर म्हणजे काय, गवंडी. हा सगळा दोष गवंड्याचा आहे. हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. की त्या गवंड्यानं काय केलेलं आहे, निष्काळजीपणानं, वीक वॉल म्हणजे काय, कच्ची भिंत, निष्काळजीपणाने माझ्या घराची ही कच्ची भिंत बांधलेली आहे. अशा प्रकारे त्या व्यापाराने राजाला सांगितलं. मग राजा त्यावर काय म्हणतो बघा, किंग सेज ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली. इमिजिएटली म्हणजे काय, लागलीच. लगेच तो आज्ञा काय देतो, काय करा, त्या गवंड्याला लागलीच घेऊन या. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला फाशी दिलीच पाहिजे. लगेच दुसरा पहारेकरी जातो बघा. सेकंड गार्ड लिव्ज अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेअर. लगेच तो काय करतो, गवंड्याला घेऊन परत येतो. ब्रिकलेअर आलेला आहे बघा, इथं ब्रिकलेअरचं चित्र दिलेलं आहे. हा काय म्हणतो बघा, ओ मोस्ट किंग, लॉर्ड अँड किंग, नीलिंग टू द किंग. नीलिंग टू द किंग म्हणजे काय, त्यानं काय केलेलं आहे, गुडघे टेकलेले आहेत राजासमोर. आणि काय म्हणतो, ओ मोस्ट किंग, अति दयाळू राजा, महाराजा, हॅव मर्सी, दया करा. आय बेग यू, मी भीक मागतो. डोंट सेंड मी टू द गॅलोस. गॅलोस म्हणजे काय, मला सुळावर चढवू नका किंवा मला फाशी देऊ नका. मी तुम्हाला भीक मागतो, तुम्ही मला फाशी देऊ नका, सुळावर चढवू नका. आय ॲग्री दॅट आय बिल्ट द वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. मला मान्य आहे की मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला, हे मला मान्य आहे. बट इट वॉज नॉट ड्यू टू माय केअरलेसनेस. परंतु हा काय माझा निष्काळजीपणामुळं झालेलं नाही. द मॉर्टर विच आय यूज्ड टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ व्हेरी पुअर क्वालिटी. मॉर्टर म्हणजे चुना. तर हा माझा दोष नाही. तर विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला होता तो अगदी हलक्या प्रतीचा होता. पुअर क्वालिटी, हलक्या प्रतीचा. तर तो चुना कसा होता, हलक्या प्रतीचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट. तर त्या चुन्यामध्ये काय होतं, खूप पाणी मिसळलेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. आणि हा पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे, असं तो गवंडी राजाला सांगतो. आता हे ऐकल्यानंतर राजा काय म्हणतो बघा, समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. त्या चुना बनवणाऱ्याला लगेच बोलवून आणा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस. थॉटलेसनेस म्हणजे काय, अविचारीपणा. तर लगेच राजा आज्ञा देतो की लगेच त्या चुना बनवणाऱ्याला बोलवा आणि त्याच्या या अविचारीपणाची किंमत त्याला प्राण देऊन काय करावी लागेल, मोजावी लागेल. लगेच काय करतात बघा गार्ड. फर्स्ट गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न विथ द मॉर्टर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. लगेच गार्ड जातात, पहिला गार्ड जातो आणि त्या चुना बनवणाऱ्याला आणतो. आणि आणल्यानंतर लगेच तो काय करतो, राजापुढे लोटांगण घालतो. हे बघा इथं मॉर्टर मेकरचं चित्र दिलेलं आहे. तो गयावया करतो राजाला. काय म्हणतो बघा मॉर्टर मेकर, वेलिंग लाऊंडली, मोठ्याने आक्रोश करतो. फॉरगिव्ह मी, मला माफ करा, क्षमा करा. ओ मर्सीफुल किंग, मर्सीफुल, दयाळू राजे, प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला फाशी देऊ नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला बायको आणि 2 मुले आहेत. हू विल लुक आफ्टर देम. त्यांच्याकडे कोण बघेल. किंग सेज युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. त्याचं ऐकून राजा म्हणतो, तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला आहे. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. आणि त्याची किंमत तुझ्या प्राणानेच दिली पाहिजे. मॉर्टर मेकर सेज, बघा काय म्हणतो ते ऐकल्यानंतर, नो 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 माय रॉयल लॉर्ड. बघा तो घाबरलेला आहे. नाही 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 महाराज.
आय एम नॉट टू ब्लेम, मला दोष धरू नका, मला दोषी धरू नका. द पॉट विच आय यूज्ड टू पॉवर वॉटर इन टू द मॉर्टर हॅड ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज माउथ. पॉट म्हणजे काय? मातीचे भांडे. तर मी जे मातीचे भांडे वापरत होतो, पॉवर वॉटर म्हणजे पाणी ओतण्यासाठी, मॉर्टरमध्ये चुन्या म्हणजे चुन्यामध्ये पाणी ओतण्यासाठी मी जे मातीचे भांडे वापरत होतो ते कसे होते? एक्स्ट्रा ऑर्डिनरी लार्ज. ते कसे होते? जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जास्तच मोठे होते, त्याचे तोंड मोठे होते. सो एक्सेस वॉटर पॉर्ड डाऊन इन टू द मॉर्टर मिक्सचर. एक्सेस म्हणजे काय? जास्त. आणि त्यामुळं त्या भांड्याचं तोंड मोठं असल्यामुळं त्या चुन्याच्या मिश्रणामध्ये, मॉर्टर मिक्सचरमध्ये काय झालं? पाणी जास्त पडलं. आय वॉज हेल्पलेस, माझा नाईलाज झाला. इट इज पॉर्टर्स फॉल्ट, हा त्या निरुपयोगी भांडी बनवणाऱ्याचा दोष आहे. फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट, तर अशा प्रकारे निरुपयोगी, युजलेस म्हणजे काय? निरुपयोगी. तर अशा प्रकारे ते निरुपयोगी भांडी बनवणाऱ्या कुंभाराचा तो दोष आहे असं तो चुनेवाला सांगतो. आता त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर राजा काय म्हणतो बघा? लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. पॉटर म्हणजे काय? कुंभार. तर लगेच काय करा? कुंभाराला या ठिकाणी आणा. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मॉल्डिंग सच युजलेस पॉट्स. तर त्याला काय करायला पाहिजे? एक्झिक्युटेड म्हणजे काय? शिक्षा. एक्झिक्युटेड शिक्षा. तर त्या अशा प्रकारच्या त्या मातीच्या भांड्याला मोल्डिंग म्हणजे आकार देणाऱ्या त्या कुंभाराला काय केलं पाहिजे? शिक्षा दिली पाहिजे. लगेच चौथा गार्ड काय करतो? फोर्थ गार्ड लिव्ज अँड रिएंटर्स विथ द पॉटर. जातो आणि लगेच कुणाला घेऊन येतो? पॉटरला घेऊन येतो, कुंभाराला घेऊन येतो. आता इथं पॉटर आलेला आहे. काय म्हणतो बघा पॉटर? पॉटर सेज कवरिंग बिफोर द किंग. म्हणजे कॉवरिंग म्हणजे काय? कॉवरिंग घाबरणे, घाबरून जाऊन. काय म्हणतो? युअर मॅजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. महाराज, या गरीब कुंभारावर दया करावी. आय ॲग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉर्टर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. म्हणजे मी जे घडवलेलं भांडं चुनेवाल्याला जे विकलं ते भांडं चांगलं नव्हतं, फॉल्ट होतं. डिफेक्ट म्हणजे काय? त्याच्यामध्ये फॉल्ट होता, ते व्यवस्थित नव्हतं, हे मला माहिती आहे. बट आय एम नॉट गिल्टी. गिल्टी म्हणजे काय? पण मी काय नाही? दोषी नाही. गिल्टी म्हणजे दोषी. ॲज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. तर मी जेव्हा भांडं घडवत होतो त्यावेळेला मी काय ऐकलं? डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स. टिंकलिंग ऑफ अँकलेट्स म्हणजे काय? पैंजणाचा गोड. डेलिकेट म्हणजे गोड, नाजूक. टिंकलिंग ऑफ अँकलेट्स म्हणजे पैंजणाचा गोड आवाज ऐकला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. मनी लेंडर म्हणजे कोण? तर सावकार, पैसे देणारा सावकार. आणि तो जो पैंजणाचा आवाज ऐकला तर ती मुलगी कुणाची होती? सावकाराची मुलगी होती. सी डिस्ट्रॅक्टेड मी. डिस्ट्रॅक्टेड म्हणजे काय? लक्ष विचलित करणे. तर सी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईड. आणि मी ज्यावेळेला त्या मातीच्या भांड्याचं तोंडाला आकार देत होतो त्यावेळेला तिच्या पैंजणाच्या आवाजानं माझं लक्ष विचलित झालं आणि त्या मातीच्या भांड्याचा आकार थोडा काय झाला? मोठा झाला. असं तो कुंभार आपली बाजू मांडतो. हे ऐकल्यानंतर राजा काय म्हणतो बघा? किंग सेज ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. लगेच तो पहारेकऱ्यांना आज्ञा देतो की त्या सावकाराच्या मुलीला दिस व्हेरी इन्स्टंट, इथं लगेच घेऊन या. इन्स्टंट म्हणजे काय? लगेच घेऊन या.
सी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. तर तिला लगेच काय केलं पाहिजे, कुंभाराच्या कामात व्यत्यय आणणारा त्या मुलीला काय केलं पाहिजे, सुळावर चढवलीच पाहिजे असं तो राजा आज्ञा करतो. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. लगेच पहिला पहारेकरी जातो आणि सावकार आणि त्याची मुलगी यांना तो घेऊन येतो. बघा इथं चित्रात दाखवलेलं आहे. द पॉटर, मनी लेंडर्स, डॉटर आणि गोल्डस्मिथ अशी ही तिघंजण इथं दिलेली आहेत. बघा काय घडते त्याच्यानंतर. आता डॉटर काय म्हणते बघा, मनी लेंडर ते तर इथं घेऊन आलेले आहेत हे. त्याच्यानंतर आल्यानंतर मनी लेंडर सावकार काय म्हणतो, इन अ डिस्परेट व्हॉइस, म्हणजे अगदी ह्याच्या स्वरामध्ये, आजीजीच्या स्वरामध्ये म्हणजे किंवा निर्विकार स्वरामध्ये काय म्हणतो, ओ जस्ट किंग, हे महाराजे, स्पेअर माय डॉटर, माझ्या मुलीला क्षमा करा. सी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्या सोमवारी तिचे लग्न आहे. बघा त्याच्यानंतर त्याची मुलगी काय म्हणते, डॉटर सेज, ओ डू नॉट फ्रेट फादर. फ्रेट म्हणजे काय, घाबरू नका, घाबरणे. वडिलांना म्हणते की तुम्ही घाबरू नका. द किंग विल नॉट हँग मी, कारण राजा मला काही फासावर देणार नाहीत. टू द किंग, आता राजाला काय म्हणते बघा, युअर मोस्ट एस्टिम्ड हायनेस, हे सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, आय रेअरली स्टेप आउटसाईड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. मी माझ्या घराच्या उंबरट्याबाहेर क्वचितच पाऊल टाकते असे ती राजाला म्हणते. बट ॲज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. परंतु माझे वडील मला म्हणाले, पुढच्या आठवड्यात तुझे लग्न आहे आणि तुझे दागिने तयार नाहीत. आय हॅड टू go to the goldsmith shop to urge him to work faster and hand over my ornaments on time. आणि म्हणून मला काय करावं लागलं, तर दागिने तयार नव्हते म्हणून सोनाराच्या दुकानात जाऊन, अर्ज म्हणजे काय, टू अर्ज हिम म्हणजे कामाची घाई करण्यासाठी, त्या सोनाराकडे जाऊन कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने मला वेळेवर परत द्यावेत म्हणून मी त्याच्याकडे गेले. द पॉटर शॉप इज ऑन द वे, आणि मी ज्या वाटेने गेले त्या वाटेवर कुंभाराचं दुकान वाटेत होतं. आय कुड नॉट हेल्प इट, आणि मग त्याला नाईलाज होता. इट इज ऑल द गोल्डस्मिथ फॉल्ट्स. गोल्डस्मिथ म्हणजे काय, वरती पण गेला आहे, गोल्डस्मिथ म्हणजे सोनार, आणि हा सगळा दोष कुणाचा आहे, सोनाराचाच आहे. हॅड सी डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाईम, जर का त्यानं माझे दागिने वेळेत दिले असते, आय वूड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर शॉप, तर मला त्या कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलं नसतं. तर त्या सावकाराच्या मुलीची बाजू ऐकलेली आहे. ते ऐकल्यानंतर राजा काय म्हणतो बघा, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाऊट एनी डिले ही मस्ट बी हँगड. आणि लगेच मग तो म्हणतो की काय करा, लगेच काय करा, त्या सोनाराकडे जावा आणि त्याला काय करा, अनाने उशीर न करता त्याला फाशी देऊन टाका. तर हे आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं. तर बघा पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की न्यायनिवाडा करत असताना राजानं जशी प्रत्येकाची बाजू मांडेल तसं पहिल्यांदा व्यापाराचं ऐकून घेतलं. व्यापाऱ्यानं आपली चूक नाही तर गौंड्याची चूक आहे असं सांगितलं. गौंड्याला बोलवलं, गौंड्यानं चुना तयार करणाऱ्याला दोषी ठरवलं. त्याने कुंभाराने सोनाराला अशा प्रकारे काय झालेलं आहे, एकमेकांच्यावर दोष देत आलेले आहेत. इथंपर्यंत आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं. आता दुसऱ्या भागामध्ये बघा काय होतं आहे. तर आता सोनाराला म्हणजे आणण्यासाठी राजानं आज्ञा दिलेली आहे. तर आता दुसऱ्या पार्टमध्ये काय होतं आहे,
सेकंड गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ. लगेच दुसरा पहारेकरी काय करतो, जातो आणि सोनाराला घेऊन येतो. सोनार काय म्हणतो बघा, गोल्डस्मिथ सेज इन अ क्रँकी टोन. तो पण कशा क्रँकी टोनमध्ये काय म्हणतो राजाला, ओ नोबल किंग. क्रँकी टोन म्हणजे काय तर त्रासिक स्वरामध्ये. ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हे महाराजा मी तुमच्याकडे भीक मागतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स, तुम्ही एवढी कठोर शिक्षा कशी काय करू शकता, असं तो सोनार म्हणतो. आय वॉज मेअरली फॉलोईंग युअर ऑर्डर्स, तर मी काय करत होतो, टू द लेटर, मी तर तुम्ही दिलेल्या आज्ञेचं पालन करत होतो. यू कमांडेड मी, कमांडेड म्हणजे काय आज्ञा, तुम्ही मला आज्ञा केली होती की टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. तुम्ही मला आज्ञा केली होती की सगळी कामं बाजूला ठेव आणि राणीसाहेबांचा वाढदिवस त्याच्या आधी राणीसाहेबांचं काय करून दे, सगळे दागिने तयार करायला हवेत अशी तुम्ही आज्ञा दिला होता. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स, आणि म्हणूनच या मुलीच्या लग्नाचे दागिने, ब्रायडल म्हणजे काय लग्नाचे दागिने, ब्रायडल ऑर्नामेंट्स, आणि तुमच्या आज्ञेचं मी पालन करत होतो आणि त्यामुळं या मुलीच्या लग्नाचे दागिने मी वेळेत देऊ शकलो नाही. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी, तेव्हा महाराज न्याय करा, मला माफ करा. पार्डन मी, मला माफ करा. स्पेअर माय लाईफ, मला जीवदान द्या. आय वॉज जस्ट फॉलोईंग युअर हायनेस ऑर्डर्स, मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो महाराज. किंग, नॉट अनादर वर्ड, एकही शब्द बोलू नकोस. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड, म्हणजे एक्सक्यूज म्हणजे तू जी काही सबब सांगतो आहेस किंवा जी काही कारणं सांगतो आहेस ती काही बरोबर नाही. टू द गार्ड्स, पहारेकरांना उद्देशून राजा काय म्हणतो, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. काय करा, त्या सोनाराला सुळाकडे घेऊन जा आणि ताबडतोब फाशी द्या. बघा लगेच त्या सोनाराला फाशी द्यायला राजा सांगतो. गोल्डस्मिथ काय म्हणतो बघा, सोनार म्हणतो, हॅव मर्सी, दया करा. ओ जनरस किंग, हे उदार राजे. आय फॉल ॲट दाय फीट, मी आपल्या पाया पडतो. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. जस्ट वन्स, एकदाच. दिस टाईम, याच वेळी. आय लेट मी लिव्ह, आय हॅव, मला जगू द्या. अशा पद्धतीनं तो विनवण्या करू लागतो सोनार. त्यावर राजा काय म्हणतो बघा, राजा सेज लाऊडली, मोठ्यानं, नन ऑफ धिस एनिमोर, आता हे काही चालणार नाही. टेक हिम अवे ॲट वन्स, याला लगोलग घेऊन जा. लेट हिम हँग टू डेथ, मरेपर्यंत फाशी द्या. त्याचं म्हणणं काही तो ऐकत नाही. त्या राजाच्या कामासाठीच त्याला त्या मुलीचं दागिनं द्यायला उशीर झाला होता हे सांगितलं तरीही राजा त्याचं काही ऐकून घेत नाही. त्याला मरीपर्यंत फाशी द्यायला सेवकांना सांगतो. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. वेलिंग म्हणजे तो दोन्ही पहारेकरी काय करतात त्या सोनार जो आहे तो रडत ओरडत असतो, त्याला काय करतात, ड्रॅग म्हणजे फरफटत नेतात. कोर्टियर्स अँड ऑदर्स विस्पर टू वन अनादर आउट ऑफ शॉक. विस्पर म्हणजे काय, कुजबूज करणे. त्याला नेत असताना, ओढून नेत असताना दरबारामध्ये जमलेले लोक जे आहेत ते एकमेकाला काय करत असतात, आपापसामध्ये कुजबूज करू लागतात. सून द गार्ड्स रिटर्न्स विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. लगेच म्हणजे त्या सोनाराला घेऊन ते गेलेले आहेत, लोकांची कुजबूज दरबारामध्ये चालू आहे, तोपर्यंत लगेचच ते परत येतात. तेवढ्यात काय होतं, सोनार आणि फाशी देणारा जो आहे तो पहारेकरी लगेच परत त्या ठिकाणी दरबारामध्ये येतात. बघा किंग, ते आलेले पाहून बघा राजा काय करतो, ॲनॉइड, त्रासतो किंवा चिडतो. लगेच फासावर नेलेल्या त्या सोनाराला ते परत लगेच घेऊन आलेले आहेत ते पाहून राजा चिडतो. व्हॉट, हे काय,
व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, तुम्ही माझी आज्ञा का पाळली नाहीत. हँग द गोल्डस्मिथ ॲट धिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. तो त्या फाशी देणाऱ्या आणि पहारेकरांना ओरडतो की या क्षणी या सोनाराला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाच ती शिक्षा केली जाईल, असं तो त्यांना म्हणतो. हँगमॅन काय म्हणतो बघा, राजाचं ऐकल्यानंतर जो फाशी देणारा आहे तो म्हणतो होल्डिंग अ नोज इन हिज हँड. इथं आहे बघा चित्र, हँगमॅन त्याच्या हातामध्ये फास आहे, हातामध्ये फास धरून राजाला म्हणतो 1,000 ॲपॉलॉजीज, मला 1000 वेळा माफी मागतो महाराज. ओ ग्रेट किंग, बट दिस नोज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ्स नेक, इट इज टू लूज. मला माफ करा महाराज, कारण हा जो गळफास आहे तो सोनाराच्या गळ्याला बरोबर बसत नाही. इट इज टू लूज, तो खूप सैल आहे, असं तो फाशी देणारा राजाला सांगतो. त्यावर राजा काय म्हणतो, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर. बघा त्याच्या गळ्याच्या बसत नाही, फास बसत नाही, म्हणून राजा काय सांगतो, तर मग काय करा, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स. तर दरबारामध्ये जे लोक जमा असतात त्यांच्याकडे बोट दाखवत हा राजा काय म्हणतो, तो फाशी देणाऱ्याला, मग त्याला जर बसत नसेल तर काय करा, या दरबारात असणाऱ्या प्रत्येकांच्या मानेला लावून बघा, अँड सी हू इट फिट्स. आणि बघा तो कोणाच्या मानेला म्हणजे व्यवस्थित बसतो, फिट बसतो ते बघा. हुज एव्हर हॅज अ नेक ऑफ द साईज ऑफ द नोज मस्ट बी हँगड. आणि ज्याची मान या गळफासाच्या मापाची असेल त्याला काय करा, फाशी द्या. बघा राजानं कसा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे आरोपी सगळे राहिले बाजूलाच, तो फास बसत नाही म्हणून लगेच त्यानं काय निर्णय घेतलेला आहे, तर दरबारातल्या प्रत्येक लोकांच्या गळ्याला तो फास लावून बघा आणि ज्याला तो फास बसेल त्याला काय करा, फाशी द्या, असा त्या राजानं निर्णय दिलेला आहे. बघा काय होते नंतर, हँगमॅन ट्राईज टू द न्यूज ऑफ मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. तर जे न्यायासाठी जमलेले लोक होते त्या लोकांच्या मानेला फास लावून म्हणजे सगळ्या लोकांच्या मानेला फास लावून पाहतो तो फाशी देणारा. दे स्पर्न अँड रेसिस्ट बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ द गार्ड्स ओव्हर पॉवर्स देम. लोक काय करत असतात, त्यांच्या मानेला फास बसतो की नाही हे पाहायला आल्यानंतर त्याला प्रतिकार करत असतात, परंतु हा फाशी देणारा काय करतो, पहारेकरांच्या मदतीने त्यांच्यावर जबरदस्ती करत काय करतो, प्रत्येकांच्या मानेला तो फास बसतो का हे पाहत असतो. फायनली द नोज फिट्स द डिसायपल. आणि शेवटी तो गळफास जो आहे तो कुणाच्या मानेला फिट बसतो, शिष्याच्या मानेला बरोबर बसतो. हँगमॅन, युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. लगेच फाशी देणारा म्हणतो, हा महाराज, याला बसतोय शेवटी. जे सगळ्यांचा प्रयत्न करून त्यानं बघितलेला आहे आणि शेवटी तो शिष्याच्या गळ्याला बसलेला आहे. लगेच तो राजाला सांगतो, बघा महाराज, याला बसतोय. डिसायपल, बट शिष्य घाबरतो, परंतु असं तो म्हणतो. किंग, जस्टिस ॲट लास्ट, हो शेवटी न्याय झाला. टेक हिम टू द गॅलोज विदाऊट फर्दर डिले. लगेच तो काय म्हणतो, इथं डिसायपलचं चित्र दिलेलं आहे बघा, की ज्याच्या मानेला तो फास बसलेला आहे. तर बघा राजा काय म्हणतो, ओ जस्टिस ॲट लास्ट, शेवटी न्याय झाला. टेक हिम टू द गॅलोज विदाऊट फर्दर डिले. आता आणखी उशीर न करता काय करा, याला सुळावर चढवा. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसायपल आउट. तर फाशी देणारा आणि पहारेकरी काय करतो, त्या शिष्याला बळजबरीने घेऊन जातात. ते गेल्यानंतर बघा, किंग, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. लगेच राजा म्हणतो, न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणे. अंधेर नगरी प्राईड सीट सेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. झटपट कृती करण्याचा अंधेरी नगरीला अभिमान आहे. आवर ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. शब्दापेक्षा आमची कृतीच मोठी बोलकी असते. असं काय करायला लागतो, राजा बढाया मारायला लागतो.
म्हणजे न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारणे. आणि झटपट कृती हे अंधेर नगरीचं काय आहे, अभिमान आहे. आणि आपण काय करतोय, शब्दापेक्षा कृतीला महत्त्व देतो. असं तो मोठमोठ्यानं राजा काय करायला लागला, अभिमानानं बोलायला लागला. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाईड. हे बोलत असताना बघा बाहेरून आवाजांनी ओरडा ऐकू येतो. ऑल रिटर्न्स इन रश विथ अनादर एल्डरली मॅन. तो आवाज कुणाचा असतो तर लगेच म्हणजे त्यांनी त्या शिष्याला फासावर लटकवण्यासाठी नेलेला आहे, परंतु लागलीच काय झालेलं आहे, ते परत आलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत आणखी कोण आलेला आहे, अनादर एल्डरली मॅन, आणखी एक वयस्कर माणूस त्यांच्यासोबत आलेला आहे. आता ते बघून राजा काय म्हणतो बघा. राजा, व्हॉट, हे काय, व्हाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह. या दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत का आलात. अँड हू इज धिस मॅन. आणि हा दुसरा माणूस कोण आहे. फर्स्ट गार्ड काय म्हणतो, आय बेग युअर पार्डन. क्षमा असावी महाराज. युअर हायनेस, बट वी आर कन्फ्युज्ड इंडीड. पण आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश्ड टुवर्ड्स अस ॲज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर अँड बेग्ड अँड प्लीडेड दॅट ही शूड बी हँगड इन्स्टेड. तर तो पहिला पहारेकरी सांगतो की हे महाराज, आम्ही खरोखर, वी आर कन्फ्युज्ड इंडीड, आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. का गोंधळून गेलो तर दिस ओल्ड मॅन, तर हा जो वयस्कर माणूस आहे, रश्ड टुवर्ड्स अस ॲज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर, आम्ही या अनोळखी माणसाला सुळावर चढवणार होतो, इतक्यात हा दुसरा वयस्कर माणूस आमच्याकडे धावत आला. अँड बेग्ड अँड प्लीडेड. बेग्ड भीक मागू लागला, प्लीडेड विनवू लागला किंवा प्रार्थना करू लागला, विनवू लागला, दॅट ही शूड बी हँगड इन्स्टेड. काय म्हणून प्रार्थना करू लागला तर या तरुण माणसाऐवजी मला फाशी द्या, अशी हा वयस्कर माणूस काय करू लागला, गयावया करू लागला. असं तो गार्ड कुणाला सांगतो, राजाला सांगतो, पहिला गार्ड. तर सेकंड गार्ड काय म्हणतो, ॲट फर्स्ट वी थॉट द मॅन हॅड लॉस्ट मेंटल बॅलन्स. मेंटल बॅलन्स म्हणजे काय, मानसिक संतुलन. दुसरा गार्ड लगेच म्हणतो, आम्ही असा विचार केला की हा वयस्कर माणूस जो आहे तो मानसिक संतुलन त्याचं बिघडलं असावं. व्हॉट सॅन ए मॅन वूड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंग. तर कोण शहाणा माणूस, ड्रॅस्टिक म्हणजे काय, कठोर किंवा जहाल. ड्रॅस्टिक कठोर म्हणजे कुठला शहाणा माणूस काय करेल, अशा तऱ्हेने भयंकर मरण म्हणजे स्वखुशीने स्वतः तयार होईल मरणासाठी. कुठला शहाणा माणूस असा तयार होईल, असा तो सेकंड गार्ड राजाला सांगतो. फर्स्ट गार्ड लगेच म्हणतो, बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्नेड सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसायपल. यॉन्डर म्हणजे काय, पलीकडे. परंतु तो पहिला पहारेकरी सांगू लागला, पण तर हा जो यंग मॅन आहे, हा जो तरुण माणूस आहे, त्यानं आम्हाला सांगितलं की ही इज अ वाईज अँड लर्नेड सेज. म्हणजे जो काय हा वयस्कर साधू आहे तो कसा आहे, वाईज, हुशार, विद्वान आहे. विद्वान असा साधू आहे. कुठून आला तो, कुठं आहे तो, फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर, पलीकडे असणाऱ्या त्या जंगलामध्ये हा एक साधू आहे. अँड ही हिमसेल्फ वॉज धिस मॅन्स डिसायपल, आणि मी स्वतः त्या साधूचा का आहे, शिष्य आहे, असं त्या यंग माणसानं आम्हाला सांगितलं, असं तो पहिला पहारेकरी म्हणतो. त्याच्यानंतर आता हा साधू काय म्हणतो बघा, जो स्वतःला फाशी द्या म्हणून इथं विनवण्या करत होता, तो साधू काय म्हणतो, ओ नोबल किंग, हे आदरणीय राजा, यू आर मोस्ट जनरस, तू अतिशय दयाळू आहेस. बी काइंड अँड अलाव मी टू बी हँगड इन प्लेस ऑफ माय डिसायपल. तर काय करा, माझ्या शिष्याच्या ऐवजी मला काय करा, सुळावर चढवा. आय बेग ऑफ यू, मी तुमच्याकडे भीक मागतो, असं तो साधू राजाला विनवणी करतो. राजा काय म्हणतो, व्हॉट अ स्ट्रेंज अपील, ही कसली विचित्र विनंती.
अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टी मे आय आस्क. आणि मी विचारतो, राजा म्हणतो की या शहाण्या वाईज अँड होली म्हणजे काय, पवित्र माणसाला बघा आमच्या या न्यायदानाच्या कामामध्ये अडथळा आणण्याची इच्छा का आहे. म्हणजे किती विचित्र विनंती आहे. आणि आमच्या या कामामध्ये, न्यायदानाच्या कामामध्ये हा शहाणा आणि पवित्र माणूस का अडथळा आणत आहे, असं राजा तो म्हणतो. सेज शोईंग रिलक्टंट टू लेट आउट हिज सिक्रेट. रिलक्टंट म्हणजे काय, सांगण्यास म्हणजे गुपित सांगण्याची इच्छा नसणे. तर राजाचं बोलणं ऐकल्यानंतर साधू काय करतो, जणू काही आपण काहीतरी गुपित आहे, आपल्याकडं गुपित आहे आणि आपल्याला ती सांगण्याची इच्छा नाही, अशा आविर्भावामध्ये असा राजाचा समज करत तो साधू काय म्हणतो, युअर मॅजेस्टी, हे महाराज, द ट्रूथ इज, खरं असं आहे, नो नो, नाही नाही, आय कांट से इट, मी सांगू शकत नाही. म्हणजे इथं कसं केलेलं आहे, डॉट 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 दिलेलं आहे, म्हणजे अडखळत तो बोललेला आहे, जणू काही आपल्याला काहीतरी गुपित माहिती आहे आणि मी ते राजाला सांगू इच्छित नाही, अशा पद्धतीनं तो काय केलेला आहे, तुटक तुटक बोललेला आहे, की जेणेकरून राजाला शंका वाटावी अशा पद्धतीनं तो बोललेला आहे. त्याचं बोलणं ऐकून राजा काय म्हणतो, आय डिमांड ॲन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँगड इन प्लेस ऑफ युअर डिसायपल. तर राजा म्हणतो, मला खुलासा झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुला फाशी देणार नाही. म्हणजे तुला जे काही माहिती आहे ते तू मला सांगितलं पाहिजेस, आणि ते जर का नाही सांगितलंस तर मी तुझ्या शिष्याला म्हणजे तुला शिष्याऐवजी फाशी देणार नाही. तेव्हा तो साधू काय म्हणतो बघा, यू सी. आता इथं सुद्धा तो काय केलेला आहे, काहीतरी लपवत बोलल्यासारखा तुटक तुटक बोललेला आहे साधू. यू सी म्हणजे आपण पहा, की इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स. बघा, प्रेडिक्टेड म्हणजे काय, भाकीत करणे. प्रेडिक्टेड भाकीत करणे, आणि प्रॉफिट्स म्हणजे काय, भविष्य सांगणारा किंवा भविष्य कथन करणारा. तर तो राजाला म्हणतो, तोही कसं अडखळत, म्हणजे पूर्णपणे आपण त्याला काहीतरी लपवून काहीतरी सांगतोय अशा आविर्भावामध्ये तो साधू म्हणते की तुम्ही पहा, तर असं भाकीत केलेलं आहे बाय द ग्रेट प्रॉफिट्स, म्हणजे भविष्य कथन करणाऱ्यानं असं भाकीत केलेलं आहे की नो नो, नाही नाही, आय शुडंट से दिस, मी हे सांगू शकत नाही. म्हणजे सुरुवात तर केलेली आहे, राजाला फक्त सांगायला सुरुवात केली, पण पुढचं काही मुद्दा म्हणून सांगत नाही, की जेणेकरून राजाला म्हणजे जाणून घ्यायची इच्छा व्हावी अशा पद्धतीनं तो साधू राजाला सांगतो. तर त्याचं तुटक बोलणं ऐकून बघा राजा किंग ॲनॉइड, त्रासतो, चिडतो. स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसायपल विल बी हँगड. एकदा काय ते सांगून टाक, नाही तर तुझ्या शिष्याला काय करेन, फाशीवर दिलं जाईल. आता साधू काय म्हणतो बघा, द ग्रेट prophets have foretold that the one who will be hanged on this day is this kingdom shall become the next king and conquer many more nations. लगेच साधूनं सांगायला सुरुवात केली. तर सुरुवात पण त्याची तुटक आहे बाहेर. द ग्रेट प्रॉफिट्स, तर त्या भविष्यकारानं असं भविष्य वर्तवलेलं आहे, हॅव फोरटोल्ड दॅट द वन हू विल बी हँगड ऑन दिस डे, तर या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ज्याला कुणाला फाशी होईल, इन दिस किंगडम म्हणजे या राज्यामध्ये आजच्या दिवशी कोणाला फाशी होईल, शॅल बिकम द नेक्स्ट किंग, आणि तो काय होईल, तो नंतरचा राजा होईल. अँड कॉन्क्वर मेनी मोर नेशन, कॉन्क्वर म्हणजे काय, मिळवणे, विजय मिळवणे, आणि राजा होईल आणि तो अनेक राज्य काय करेल, पुढच्या जन्मी मिळवेल, असं भाकीत केलेलं आहे असं साधू सांगतो. काय सांगतो, तर आजच्या दिवशी ज्यांना या राज्यामध्ये फाशी होईल तो नंतरचा राजा होईल आणि तो काय करेल, अनेक राज्ये जिंकेल
असं भाकीत सांगितलेलं आहे असं तो राजाला सांगतो. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मॅजेस्टी. आणि मला काय करायचं आहे, तो दुसरा जो यापुढचा जो मोठा राजा जो होणार आहे तो मला व्हायचा आहे. हे महाराज, मला तो राजा व्हायचा आहे. अँड रिजन्स ओव्हर अ ग्रेटर कंट्री. आणि मला या सगळ्या देशांवर राज्य करायचं आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. आणि मला एक महान बादशाह म्हणून इतिहासात मी काय होईन, प्रसिद्ध होईन. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. आणि काय होईल, माझं काय होईल, इतिहास घडेल. आणि पुढची येणारी जनरेशन्स म्हणजे काय, पिढी, फ्युचर जनरेशन पुढची पिढी काय करेल, विल रीड अबाउट मी, आणि माझ्या गोष्टी वाचेल. अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. आणि माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्ष काय करतील, मिलेनियम्स वर्षानुवर्षे वाचतील. म्हणजे मी जर का आज फासावर गेलो तर मी पुढच्या जन्मी राजा बनेन, अनेक राज्ये मिळवेन, सगळ्या देशांवर काय करेल, सत्ता गाजवेन, माझा इतिहास घडेल, मी फेमस होईल. आणि पुढची येणारी जी काही पिढी आहे त्या सगळ्या माझ्या थोरपणाविषयी सगळी पिढी काय करेल, वर्षानुवर्षे माझ्या गोष्टी वाचतील असं तो साधू राजाला सांगतो. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिक्ल्यूज अ सेज. आणि तो म्हणतो की मी जर असा एकांतवासी साधू जर राहिलो तर ही प्रसिद्धी मला कधीच मिळणार नाही. सो डू ग्रांट मी दिस फेवर ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलोज टुडे. आणि म्हणून महाराजा मला काय करा, माझ्यावर मेहरबानी करा, मला आज सुळावर चढून मरू द्या. अशा पद्धतीनं तो साधू काय करतो, राजाला विनंती करतो. हे सगळं ऐकून राजा काय म्हणतो बघा, किंग हां द नेक्स्ट किंग, यापुढील राजा, अँड दिस किंगडम विल एक्सपांड. आणि हे राज्य विस्तारणार. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, पुढील लाखो वर्षांची कीर्ती. व्हाय नो वन बट आय शुड बी एनटायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. मग दुसरे तिसरे कोणी नाही, हा हक्क मलाच मिळायला पाहिजे. म्हणजे ते साधूनं जे काही सांगितलेलं आहे ते याला पटलेलं आहे. म्हणून म्हणतोय पुढचा राजा, आणि हे राज्य पूर्ण विस्तारणार आणि वर्षानुवर्ष कीर्ती मिळणार. मग हा हक्क दुसऱ्या कोणालाही न मिळता तो मलाच मिळाला पाहिजे असं राजा म्हणतो. गार्ड्स, लगेच तो काय करतो, पहारेकऱ्यांना म्हणतो, गार्ड्स टेक मी टू द गॅलोज, मला सुळापाशी घेऊन चला. अँड हँग मी ॲट वन्स विदाऊट एनी डिले. आणि काय करा, घाई करा, वेळ दौडू नका, मला काय करा, फासावर चढवा. हरी अप, घाई करा. डोंट वेस्ट टाईम, अजिबात वेळ घालवू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, म्हणजे पुढच्या जन्मात माझी किती आश्चर्यकारक नशीब असणार आहे. गुड बाय. अशा प्रकारे काय करतो, सगळ्यांना अलविदा म्हणतो. गुड बाय वर्ल्ड, अलविदा या जगाला. सी यू अगेन, पुन्हा भेटू. अशा पद्धतीनं बघा राजानं स्वतःलाच काय केलेलं आहे, सुळावर चढवायला सांगितलेलं आहे. तर या नाटकामधून आपल्याला किती विनोदी शैलीमध्ये हे नाटक रंगवलेलं आहे हे आपण पाहिलं. शेवटी राजाच काय केलेलं आहे, स्वतः त्या सुळावर चढायला तयार झालेला आहे. तुमच्या आता लक्षात आलेलं असेल या नाटकामधली जे काही चौपट राजा मूर्खपणानं काय केलेलं आहे, निर्णय दिलेला आहे. आणि हे नाटक अतिशय विनोदी पद्धतीनं मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आपण थांबूया या ठिकाणी. धन्यवाद.